काय म्हणाले भगवान बुद्ध? त्या 5 लोकांना दीक्षा दिल्याच्या नंतर भगवान बुद्ध म्हणाले, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. काय म्हणाले बुद्ध? चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे बुद्धांनी सांगितलं की हे भिक्खूंनो, काय म्हणाले बुद्ध त्यांच्या अनुयायांना, त्यांच्या भंतेजींना काय म्हणाले की हे भिक्खूंनो, तुम्ही चालत राहा, निरंतर चालत राहा, खेडोपाडी जा, गावात जा, शहरात जा, आणि मी जो तुम्हाला धम्म दिलेला आहे त्या धम्माचं आचरण करायला लोकांना तुम्ही तयार करा. त्या धम्माचा तुम्ही प्रचार प्रसार करा आणि लोकांना दुःखातून मुक्त करा. बुद्धाचा हा संदेश त्या 5 लोकांनी स्वीकारला आणि स्वीकारल्याच्या नंतर ते 5 लोक खेडोपाडी जाऊ लागले. त्या 5चे पुन्हा 500 झाले, 1000 झाले, कितीतरी मग लोक धम्माची दीक्षा घेऊ लागले, भंतेजी होऊ लागले. आणि मग अशा प्रकारे तो धम्म वाढत राहिला. आणि एक वेळ अशी आली, या देशामधला प्रत्येक व्यक्ती बौद्ध झाला. त्यानंतर मग प्रतिक्रांती झाली. प्रतिक्रांती झाल्याच्या नंतर आमचे जे बौद्ध राजे होते त्यांच्या कत्तली झाल्या. प्रतिक्रांती झाल्यामुळे बुद्धाचा धम्म नष्ट झाला. लोकांनी भंतेजींच्या कत्तली केल्या, भंतेजीला कापून टाकलं, भंतेजींचे मुडके कापले. आणि मग अशा प्रकारे प्रतिक्रांती झाल्याच्या नंतर धम्म सगळा मातीत मिसळवला. आणि मातीत मिसळल्याच्या नंतर धम्म पुन्हा बाबासाहेबांनी 1956 साली तुम्हा आम्हाला आणून दिला. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की जो व्यक्ती या धम्माचं पालन करेल तो सुखी राहील. बुद्धांनी सुद्धा हे सांगितले की जो व्यक्ती या धम्माचं पालन करेल तो व्यक्ती सुखी राहील. आणि मग तिथून पुढे आमच्या सुखाचे दिवस आमच्याकडे आले. आता आम्ही बौद्ध आहोत, बरोबर की नाही? आम्ही कोण आहोत? बौद्ध आहोत. आणि त्या बुद्धाचं आचरण आज घडीला आम्ही करायला तयार झालेलो आहोत. बाबासाहेब सांगतात किंवा बुद्ध सांगतात, बुद्धांनी जे पहिलं प्रवचन केलं त्या प्रवचनात बुद्धाने सांगितलं की जो व्यक्ती 5 शिलाचं आचरण करेल तो व्यक्ती खरा बौद्ध ठरेल. बाबासाहेब सुद्धा सांगतात की धम्माचं जो व्यक्ती आचरण करेल तोच व्यक्ती खरा बौद्ध ठरेल. आम्हाला बुद्धाची जी शिकवण आहे ती आम्हाला आमचं आचरण सुद्धा करण्यासाठी तयार करते. किंवा आमचं जे चित्त आहे या चित्तातला राग, द्वेष, मोह, मत्सर, तृष्णा जे काही आहे ते काढून टाकायला सांगते. आणि आमचं जे चित्त आहे ते शुद्ध करायला सांगते. काय करायला सांगते? शुद्ध करायला सांगते. म्हणून आपण कार्यक्रमाच्या प्राथमिकरित्या जो कार्यक्रम आपल्या या ठिकाणी चालू झाला, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण 5 शिल ग्रहण केले. 5 शिल ग्रहण करत असताना या सरांनी या ठिकाणी याचना केली. त्या याचनेमध्ये ते सर बोलले की हे भंतेजी, आम्ही तुम्हाला वंदन करत आहोत, आम्हाला वेळ द्या, आम्हाला वेळ द्या. जर आमच्याकडून काया वाचा मनाने कुठल्याही प्रकारचा अपराध घडला असेल तर आम्हाला क्षमा करा आणि त्रिसरण पंचशील प्रदान करा, अशी या ठिकाणी याचना केली. आणि ती याचना झाल्याच्या नंतर मी आपल्या सर्वांना त्रिसरण आणि पंचशील प्रदान केलं. आणि त्या पंचशिलामध्ये, त्या त्रिसरणामध्ये आपण या ठिकाणी बोललेलो आहोत की बुद्धाला, मी धम्माला, मी संघाला शरण जाईल. कोणाला शरण जाईल? बुद्धाला, धम्माला, संघाला मी शरण जाईल. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा मी बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जाईल, अशी आपण या ठिकाणी शपथ ग्रहण केली. ती शपथ ग्रहण केल्याच्या नंतर आपण 5 शिल ग्रहण केले. काय म्हटलं की पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि, मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, सुरा वेर यमज्जपमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. आता हे पाली भाषेमध्ये आहे. आता आपण मराठीमध्ये पाहूयात. आपण पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे मी जीव हिंसा करणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण घेतली. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे मी चोरी करणार नाही. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे मी व्यभिचार करणार नाही. मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे मी खोटं बोलणार नाही. आणि सुरामेर यमज्जपमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि म्हणजे मी माझ्या शरीराला जे जे पदार्थ हानिकारक करतात, ती दारू असेल, सिगरेट असेल, तंबाखू असेल, बिडी असेल, गांजा असेल, चरस असेल, जे जे पदार्थ माझ्या शरीराला हानिकारक ठरतात त्या त्या पदार्थांचं मी सेवन करणार नाही, असे 5 शिला आपण या ठिकाणी ग्रहण केले. आता बुद्धाचा धम्मच आमच्याकडे आला नाही. जसं मगाशी भोसले सरांनी सांगितलं की आमचे कार्यकर्ते आहेत पण ते धम्माचा प्रचार करत नाही.
आता हे कुठल्याच संघटनेत लोक काम करत नाहीत, परंतु यांच्या मनामध्ये एक आशा आहे, मनामध्ये एक विचार आहे की बाबासाहेबांनी जो आम्हाला विचार दिला तो विचार आमच्या समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून ही समोरची जी काही मंडळी आहे, भोंगडे सर आहेत, कदम सर आहेत, नवगिरे सर आहेत, कांबळे सर आहेत, हे पण कांबळेच आहेत, म्हणजे ही जी काही मंडळी आहे त्यांच्या मनामध्ये एक विचार आहे की बाबासाहेबांनी जो आम्हाला बुद्धाचा धर्म दिलेला आहे तो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सगळ्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे. अशा विचाराने हे लोक आज काम करत आहेत. त्यांना तुमची साथ खूप महत्वाची आहे. तुम्ही यांना सगळ्यांना साथ द्यायची आहे. तर बुद्धाचा धर्म आम्हाला काय सांगतो की चोरी करू नका, हिंसा करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका किंवा जे जे पदार्थ तुमच्या शरीराला हानिकारक ठरतात अशा पदार्थांचं तुम्ही सेवन करू नका. म्हणजे वाईट कर्म कुठलेच करू नका, नेहमी चांगले कर्म करा, अशी शिकवण बुद्धाचा धर्म आम्हाला देतो. आता हा बुद्धाचा धर्म आमच्यापर्यंत आलाच नाही म्हणून आम्हाला तो माहित नाही. भंतेजी गावात आले, भंतेजीला महाराज म्हणतात की भंतेजी म्हणतात आम्हाला माहित नाही. का माहित नाही? कारण धर्माचा प्रचार करणारे व्यक्ती कधी तुमच्याकडे आलेच नाही. त्यांनी भंतेजी तुम्हाला दाखवली नाही, त्यांनी धर्माचं आचरण कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज घडीला आम्हाला माहित नाहीत. आम्ही जे आज कार्यक्रम करत आहोत ती आमची पहिली पायरी आहे. इथून पुढे आम्हाला बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. आम्हाला पूर्णपणे बौद्ध व्हायचं आहे, धर्माचं आचरण करायचं आहे आणि आमचं आयुष्य आम्हाला सुखी, शांती आणि समाधानी करायचं आहे. करायचंय की नाही? तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे की नाही? शांतता घरामध्ये पाहिजे की नाही? समाधान घरामध्ये पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? नाही पाहिजे? तुमचा आवाज येणं झाला, तुम्ही बोललं पाहिजे, माझ्या बरोबर बोललं पाहिजे. पाहिजे की नाही सुख? मग सुख जर आम्हाला आमच्या घरात टिकून ठेवायचं असेल तर 5 शिलाचं आचरण करणं खूप गरजेचं आहे. बुद्धाने सांगितलं हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका आणि कुठल्याच प्रकारचं व्यसन करू नका. या 5 शिलाचं जर आपण आचरण केलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान टिकून राहते. नाहीतर आम्ही आमच्या या शहरामध्ये पाहतो, आमच्या गावामध्ये पाहतो, आमच्या तालुक्यामध्ये पाहतो, आमच्या जिल्ह्यामध्ये पाहतो, आमच्या भारतामध्ये पाहतो, काही असे लोक आहेत रोज अन्याय, अत्याचार, व्यभिचार करतात, चोऱ्या करतात, माऱ्या करतात, लुटमार करतात, भरमसाठ पैसा कमवतात आणि सगळा पैसा कमवून आयुष्यभर सुखानं, शांतीनं, समाधानानं जीवन जगतात. तरी शेवटच्या स्टेपला मरते वेळेस त्यांच्या मनामध्ये खंत असते की मग माझं जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये मी खूप अकुशल कर्म केलेले आहे. कधी कळते? मरता मरता कळते. म्हणजे आयुष्यभर चोऱ्या करायच्या, माऱ्या करायच्या, व्यभिचार करायचं, खोटं बोलायचं, लोकांना मारायचं, लुटायचं, लुबाडायचं, इकडून तिकडून काळे धंदे करून पैसा कमवायचा आणि सगळं आयुष्य जगल्याच्या नंतर मरता मरता त्यांच्या लक्षात येते की आता मी मरणार आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप काही मी वाईट कर्म केलेलं आहे आणि पाप कर्म केलेलं आहे. कधी कळते? मरता मरता. बघा एक गाणं आहे, केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. खरं आहे की वाईट आहे, खोटं आहे की खरं आहे किंवा चांगलं आहे की वाईट आहे याची जाणीव कधी होते? ज्यावेळेस माणूस मरणाच्या काठी लागतो. मग लोक म्हणतात की केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. मग शेवटाला केस पांढरे झाल्याच्या नंतर, हातामध्ये काठी आल्याच्या नंतर, बाजत पडल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येते की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप अकुशल कर्म केलं, पाप कर्म केलं. आता हे पाप कर्म करून मला मरण चांगलं येणार नाही, म्हणून मरता मरता आता मला माझं जे काही पाप आहे ते धुवून टाकायचं आहे. काय म्हणतात लोक? मरता मरता जे काही मी पाप केलेलं आहे ते पाप मला धुवून टाकायचं आहे आणि ते पाप धुण्यासाठी मग ते तिकीट काढतात आणि मग कुठेतरी या भारतामध्ये गंगा आहे, त्या गंगेला जातात आणि त्या गंगेमध्ये गेल्याच्या नंतर तिथं आंघोळ करतात आणि आंघोळ केल्याच्या नंतर सांगतात की मी माझं पाप सगळं धुवून टाकलेलं आहे. परंतु बुद्ध सांगतात नदीमध्ये, तळ्यामध्ये, नाल्यामध्ये आंघोळ केल्याने पाप धुतल्या जात नाही. तुम्हाला जर तुमचं पाप धुवायचं असेल तर तुमचं आचरण शुद्ध करावं लागेल, म्हणजे तुमचं मन शुद्ध करावं लागेल. तुम्हाला जर तुमचं पाप धुवायचं असेल तर तुमचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे. तळ्यामध्ये आंघोळ केल्याने मन शुद्ध होते का? आता आम्ही रोजच आंघोळ करतो. आता महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे, नाना प्रकारचे आम्ही साबणा यूज करतो, शॅम्पू यूज करतो, प्रोडक्ट यूज करतो, आहे की नाही? त्याच्या साबण असतात, संतूर साबण असेल, डेटॉल असेल, नाना प्रकारच्या साबण आहेत. आता आम्हाला तेवढं नाव माहित नाही. तुम्ही आंघोळ केल्याच्या नंतर मळ कुठला जातो बरं? अंगावरचा जातो. मनातला मळ जातो का? नाही. तुम्हाला जर 4 माणसानं धरलं
असं दगडावर बसवलं, तांब्याला अंगावर पाणी टाकलं, दगड घेतला, दगडात तुमचं अंग घासलं, साबण लावला, निरमा लावला, शॅम्पू लावलं, हे सगळं करून तुमचं अंग धुतलं, तरी तुमच्या मनातला बळ जातो का? जात नाही. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की तळ्यात, नदीत, नाल्यात आंघोळ केल्याने मनातला बळ जात नाही. मनातला बळ जर तुम्हाला काढायचा असेल तर 5 शिलाचं आचरण करावं लागेल. काय करावं लागेल? कधीच चोरी करायची नाही, कधीच व्याभिचार करायचा नाही, कधीच खोटं बोलायचं नाही, कधीच कुठल्या प्रकारचं व्यसन करायचं नाही आणि कधीच कोणाची हिंसा करायची नाही. या 5 शिलाचं जर आपण आचरण केलं तर आपल्या हातून पाप कर्म घडत नाही आणि पाप कर्म जर आपल्या हातून घडलं नाही तर आपल्याला गंगेला जाण्याची वेळ येत नाही. येते का? येत नाही. म्हणून कुणातरी एका शायरानं लिहिलेलं आहे की बेईमानों का वर्तमान ही नहीं भविष्य भी चंगा है. काय आहे? कि बेईमानों का वर्तमान ही नहीं भविष्य भी चंगा है और ईमानदारों की हर रोटी के लिए दंगा है. इस देश का भ्रष्टाचार कम कैसे होगा यारो, इस देश में पाप धोने के लिए गंगा है. म्हणजे जोपर्यंत या देशामध्ये पाप धुण्यासाठी गंगा आहे तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये भीती राहत नाही. का राहत नाही? आहे ना गंगा. इकडे लोकायला मारायचं, लुटायचं, व्यभिचार करायचा, खोटं बोलायचं, लोकायला लुबाडायचं, काळे धंदे करायचे आणि पाप झाले की तिकडे जाऊन धुवून टाकायचं. ही गंगा जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातलं पाप कर्म थांबणार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं तुमच्या मनातला जर मळ काढायचा असेल तर तुमचं चित्त शुद्ध असणं गरजेचं आहे आणि चित्त जर शुद्ध करायचं असेल तर 5 शिलाचं आचरण असणं गरजेचं आहे. आता आम्ही लहानपणापासूनच जर आमच्या लेकराला सांगितले बाबा रे हिंसा करू नको, आम्ही जर लहानपणी आमच्या लेकराला सांगितलं हिंसा करू नको, हे वाईट कर्म आहे, तर आमचं जे काही लेकरू असते, मुलगा असेल मुलगी असेल, लहानपणापासून मोठं होईपर्यंत आणि मोठं झाल्याच्या नंतर वयोवृद्ध होईपर्यंत आमची गोष्ट ते लक्षात ठेवते आणि कुठल्याच प्रकारची हिंसा करत नाही. हिंसा न केल्यामुळं त्याच्या हातून पाप घडत नाही आणि पाप त्याच्या हातून न घडल्यामुळं त्याला गंगेला जाण्याची वेळ येत नाही. येते का? म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं हिंसा करू नका, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, खोटं बोलू नका आणि कुठल्याच प्रकारचं व्यसन करू नका. आता ही शिकवण आपल्याला समजून घ्यायची आहे. बाबासाहेबांनी जो विचार आम्हाला दिलेला आहे तो विचार आम्हाला आत्मसात करायचा आहे, आमच्या आचरणात आणायचा आहे आणि आम्ही बौद्ध आहोत हे समाजाला दाखवून द्यायचं आहे. बुद्धांचा धर्म सगळ्यांचं कल्याण करणारा आहे. प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीने जर बुद्धाचा धर्म स्वीकारला तर नक्कीच 100%, 101% त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बुद्धाचा धर्म हा नैतिकतावादी आहे. बुद्धाचा धर्म काय सांगतो? सब पापस करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान साधनं. काय म्हणतात बुद्ध? या आयुष्यामध्ये कधीच अकुशल कर्म करू नका, पाप कर्म करू नका, कोणाला मारू नका, कोणाची हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका आणि जे पदार्थ तुमच्या शरीराला हानिकारक ठरतात या पदार्थांचं तुम्ही सेवन करू. काय सांगतो बुद्ध? या आयुष्यामध्ये कधीच अकुशल कर्म करू नका, नेहमीच चांगले कर्म करा, नेहमी चांगले कर्म करा. स्वतःच्या चित्ताला सचित्त परिवर्तन स्वतःच्या आणि आरशाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर आपलं जे सौंदर्य आहे ते त्या आरशामध्ये पहा. आता आरशामध्ये आमचं सौंदर्य दिसते. एखाद्या वेळेस आमच्या ताईला, आईला, बाईला पावडर कमी होते, क्रीम कमी होते, लिपस्टिक कमी होते किंवा केस इकडे तिकडे जातात. तर ते काय झालं काय नाही झालं कोण सांगते? आरशाच्या समोर उभं राहिल्यावर आरसा आम्हाला सांगते. आता आमचे पुरुष असतात, कुठं जायचं म्हणजे त्यांना भांग करावं लागतो. आता मुलं आहेत, तरुण मुलांना तर 100% भांग करावं लागतं, बरोबर की नाही? मग मुलगा काय करतो? आरशाच्या समोर उभा राहतो आणि सौंदर्य त्या आरशामध्ये पाहतो आणि आरसा त्याला त्याचं जसं सौंदर्य आहे तसं दाखवून देतो. केस जर विस्कटलेले असतील तर आरसा केस व्यवस्थित आहे असं दाखवतो का? दाखवत नाही. केस तुझे इकडे गेले रे, तिकडे गेले रे असं आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणजे आरसा काय करतो? सत्य बोलतो.
खरं बोलतो, म्हणून बुद्धाने सांगितलंय सचित्त परियोदपणं एतं बुद्धानं शासन. आरशाच्या समोर आम्ही उभं राहतो, जसं आमचं सौंदर्य आहे ते सौंदर्य जशाच तसं ते आरसा आम्हाला दाखवून देतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आरशासारखं तुमचं चित्त तयार करा, जसं आहे तसंच बोला, खरं बोला, खोटं बोलू नका, चांगले कर्म करा, वाईट कर्म करू नका. आम्हाला काय करायचं आहे तर आरशासारखं आम्हाला आमचं चित्त बनवायचं आहे. आणि आरशासारखं जर का आमचं एखाद्या वेळेस चित्त झालं तर आमच्या हातून अकुशल कर्म घडणार नाही. आणि जर का अकुशल कर्म घडले नाही तर पाप धुण्यासाठी आम्हाला गंगेला जाण्याची वेळ येणार नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, बुद्धाने जो मार्ग आम्हाला सांगितलेला आहे त्या मार्गावर आपण चालायचं आहे. बुद्धाने जे 5 शिला आम्हाला दिलेले आहेत ते 5 शिला आपण ग्रहण करायचे आहेत, त्या 5 शिलाचं आचरण करायचं आहे. बुद्धाचा धर्म फक्त 5 शिलात आहे का? नाही. तर बुद्धाचा धर्म आकाशासारखा प्रचंड मोठा आहे, त्या धरतीसारखा प्रचंड मोठा आहे. बुद्धाचा धर्म तुम्ही जेवढा ग्रहण कराल तेवढा कमी आहे. 7 जन्म जरी आपण घेतले तरी बुद्धाचा धर्म संपत नाही. बुद्धाने सांगितलं चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलण्यावर एक उदाहरण देतो बघा. आमच्या महिलांचं एक म्हणणं आहे, काय म्हणणं आहे की खोटं बोलल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. दिवसातून कितीतरी वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा तरी किमान आमच्या महिला खोटं बोलतात. आता तर मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलवर कुठपर्यंत आले सर, आलो 5 मिनिटातच आलो, पण 1 तास लागला, आहे की नाही? असं म्हणजे खोटं बोलण्याचा युग चालू आहे. तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये गाव होतं, असं तुमच्यासारखं गाव होतं. आणि सकाळच्या वेळेला त्या गावामध्ये 2 व्यापारी येतात. त्यांच्याकडं फुलं असतात, महिलांचं जे काही सामान असते, फुलं डुलं, कानातलं, गळ्यातलं, हातातलं, बांगड्या वगैरे, पुरुषांचं काही सामान असतं ते त्यांच्याकडे असतं. ते दोघंही मित्र असतात आणि दोघंही मित्र सकाळच्या पहाटे एका गावामध्ये जातात. आणि एका गावामध्ये गेल्याच्या नंतर ते विचार करतात, आता आपण 2 जण आहोत, आपण 2 जण आहोत आणि हे गाव खूप मोठं आहे, आपण काय करायचं? 2 जण आपण सोबत जर फिरलो तर आपला धंदा होणार नाही. मग आपण काय करायचं? तर ते 2 जण एक युक्ती लढवतात की तू या बाजूला जा आणि मी या बाजूला जा. म्हणजे मध्ये मध्ये येतात आणि सांगतात की तू या बाजूला जा आणि मी या बाजूला जातो, असं त्यांचं ठरते. आणि मग असं ठरल्याच्या नंतर ते सांगतात की ज्याचा धंदा आधी होईल किंवा ज्याची आधी वेळ होईल त्यानं इथंच यायचं, इथून मिळून आपण 2 जण वापरून जाऊ, असं दोघंही ठरवतात. आणि मग दोघंही ठरवतात. ठरवल्याच्या नंतर एक या बाजूला जाते आणि दुसरा या बाजूला जाते आणि गावामध्ये शिरल्याच्या नंतर ते त्यांचा धंदा करतात. ते धंदा करत असताना एक छोटंसं गाणं म्हणतात. ते गाणं कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गाणं का म्हणतात? कारण लोकांचं लक्ष आपल्याकडं केंद्रित झालं पाहिजे, लोक आपल्याकडे आले पाहिजे, महिला आपल्याकडे आल्या पाहिजे. महिला आपल्याकडे आल्याच्या नंतर आपलं सामान विक्री होईल. तर ते सामान विक्री करण्यासाठी एक शक्कल लढवतात, एक ते छोटंसं गाणं म्हणतात. ते गाणं कदाचित तुम्ही ऐकलं असेल. ते गाणं काय आहे? दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी. काय आहे गाणं? हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. दाताचं दातवन घ्या ग तुम्ही, कुंकू घ्या कुणी काळ मणी. बाई सुया घ्या ग दाभण, बाई सुया घ्या ग दाभण, सुया घ्या दाभण घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण घेण्यापूर्वी ते घेण्यासाठी आमच्याकडे या. महिला आमच्याकडे आल्या पाहिजे, पुरुष आमच्याकडे आले पाहिजे, म्हणून ते गाणं म्हणायचं. आणि मग हे गाणं विकत म्हणत म्हणत ते सामान त्यांचं विकायचे. आणि मग हे सामान विकत असताना, हे गाणं म्हणत असताना एका घरामध्ये एक आजी राहते आणि त्या आजीची नात राहते. आता ती नात बाहेर खेळत असते, खेळता खेळता हे गाणं ऐकते. हे गाणं ऐकल्याच्या नंतर ती आजी धावत पळत ती नात धावत पळत तिच्या आजीकडे जाते आणि आजीकडे गेल्याच्या नंतर तिच्या आजीला सांगते की आजी आजी आजी, आपल्या गावामध्ये फेरीवाला आलाय, त्याच्याकडे चांगलं चांगलं सामान आहे, तू काय कर, मला त्याच्याकडून एक मण्यांचा हार घेऊन दे. आता आजी बिचारी गरीब असते. आजी त्या नातीला सांगते की बाई, तुला मण्यांचा हार पाहिजे, परंतु तो मण्यांचा हार घेण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसे नाही, आपण तेवढे श्रीमंत नाहीत. आपण घरोघरचे भांडे धुतो, घरोघरी धुणं धुतो, तेव्हा कुठे आपला उदरनिर्वाह होतो. तेवढा जर हार घ्यायचा म्हटलं तर तेवढे आपल्याकडे पैसे नाहीत, तू काय कर, ते हार नको, असं आजी बोलते. आता असं आजीनं बोलल्याच्या नंतर मुलगी निराश होते, नात निराश होते आणि तिच्या मनामध्ये गोष्ट आठवते. ती सांगते आजी आजी आजी, त्या माणसाला हार घेण्यासाठी आपल्याला पैसे द्यायची काहीच गरज नाही, कारण आपल्या घरामध्ये माळ्यावरती एक तांब्याची पितळेची परात आहे. आपण काय करूया, ती पितळेची परात त्या माणसाला देऊया आणि त्या पितळेच्या परातीच्या बदल्यामध्ये ते मण्यांचा हार आपण ठेवूया, असा विचार करते. आणि मग आजी म्हणते ठीक आहे. आता आजी बिचारी नातीचा हट्ट तिला पुरवायचा असते, काही झालं तर आजी नातीचा हट्ट पुरवते.
त्या आजी त्या घरातली ती परात काढते आणि त्या फेरीवाल्याला बोलवते. फेरीवाल्याला बोलवते आणि त्याच्या हातात परात देते आणि मग त्यानं परात हातात घेतल्याच्या नंतर ते हुशार असते. कसोटी काढते आणि कसोटी लावून त्या परातीला घासून आणि मग परात घासल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येते. काय लक्षात येते? ही परात पितळेची नाही, तर ही परात सोन्याची आहे. कोणाच्या लक्षात येते? त्या व्यापाऱ्याच्या लक्षात येते. तो म्हणतो की ही परात तर सोन्याची आहे, ही पितळेची नाही, असं त्याच्या लक्षात येते. त्याला समजते, परंतु ही परात सोन्याची आहे त्या आजीला माहीत नसते. आजीला माहीत नसल्यामुळे आजीने ती दिलेली असते. कसोटी लावल्याच्या नंतर याला लक्षात येते आणि मग लक्षात आल्याच्या नंतर याच्या दिमागामध्ये एक विचार येते, ही परात सोन्याची आहे आणि हे आजीला माहीत नाही. आजीपासून ही परात आपण आता बळकवायची आहे. त्याच्या मनामध्ये काय येते? खोटं येते, कपट येते, कपट नीती येते. आणि मग तो व्यक्ती, तो व्यापारी त्या आजीला सांगतो की आजी, तुझी परात माझ्याकडे आणलेली आहे, ही परात पितळेची नाही आणि या परातीची काहीच किंमत नाही. आता बघा, 1 लाख रुपयाची किंमत ती परात आहे, पितळेची परात आहे. 1 लाख रुपयाची तिची किंमत असेल, पण तरी सुद्धा हे व्यापारी जो असतो, हा फेरीवाला असतो, तो नालायक असतो, मूर्ख असतो, कपटी असतो. परंतु काय सांगतो की आजी, या परातीची काहीच किंमत नाही. आणि मग हे सांगितल्याच्या नंतर आजी पुन्हा त्याला विनंती करते की बाबा, माझे नात आहे, ती रडत आहे, तिला काहीतरी खेळण्यासाठी पाहिजे, तू काय कर, ती परात घे आणि काही ना काहीतरी माझ्या नातीला खेळण्यासाठी दे. आता ते म्हणते ठीक आहे. त्याला ती परात बळकवायची होती. परात बळकवण्याच्या नादामध्ये तो म्हणतो ठीक आहे आजी, या परातीची तशी काहीच किंमत नाही, परंतु तुला तुझ्या नातीला रंजवायचं आहे, खेळवायचं आहे, म्हणून ही परात मी घेतो आणि 1 मण्यांचा हार नाही, पण तुला या परातीच्या बदल्यामध्ये मी 1 मणी देतो. आता बघा व्यापाऱ्याचा दिमाग कसा असतो. तिथं 1 रुपयात काम पाहिलंय, तिथं 10 रुपये कशाला खर्च करायचे? घ्यायची तर 1 लाख रुपयाची परात, परंतु द्यायचा 1 रुपया. आजी म्हणते बाबा ठीक आहे, दे. असं म्हटल्याच्या नंतर, हा व्यवहार झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येते की आता गावामध्ये लोक आहेत. आता जर मी परात घेतली, कोणाच्या जर लक्षात आलं की परात सोन्याची आहे आणि 1 लाख रुपयाची आहे, जर लोकांच्या लक्षात आलं तर लोक काय करतील? मला मारतील. मार खायचा नाही, परंतु परात घेऊन जायची असा विचार करतो. आणि मग तो आजीला सांगतो की आजी, ही परात तात्पुरती तुझ्याकडेच ठेव, मी थोडं गावात फेरी मारून येतो. आणि मग जाता जाता ही परात घेऊन जातो. जाता जाता काय घेऊन जातो? कारण तिला कोणी पाहिलं नाही पाहिजे. मी फेरी मारतपूर गावातले लोक कामाला जातील आणि मग निवांत ही परात मी घेऊन जाईल असा विचार करतो आणि तो निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर त्याला बराच वेळ होतो. वेळ झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूचा जो मित्र असतो, त्याच्या सोबत आलेला, तो अलीकडल्या बाजूला येतो, याला शोधतो, परंतु हे काय मिळत नाही. मिळत नाही म्हणून हे असं शोधण्यापेक्षा परत आपला काहीतरी धंदा झाला पाहिजे म्हणून ते गाणं चालू करतो. गाणं चालू केल्याच्या नंतर ती पुन्हा नात ते गाणं ऐकते आणि गाणं ऐकल्याच्या नंतर पुन्हा ती नात पळत पळत आजीकडे जाते आणि आजीला सांगते, आजी, पुन्हा एक फेरीवाला आलाय. काय म्हणते आजी? पुन्हा एक फेरीवाला आलाय, आपण काय करूया? पहिला फेरीवाला आपल्याला काहीच देत नव्हता, आपण या दुसऱ्या फेरीवाल्याला ही परात देऊन बघूयात, कदाचित हे आपल्याला काहीतरी देईल. पुन्हा ती आजी ती परात घेते आणि घेऊन त्या दुसऱ्या फेरीवाल्याकडे जाते. दुसऱ्या फेरीवाल्याकडे गेल्याच्या नंतर त्याच्या हातात येते. तो फेरीवाला सुद्धा कसोटी लावतो, घासून पाहतो, त्याच्या सुद्धा लक्षात येते की ही परात सोन्याची आहे आणि या परातीची किंमत साधारणपणे 1 लाख रुपये आहे. परंतु हा जो फेरीवाला असतो तो प्रामाणिक असतो, चांगला असतो, चांगल्या विचाराचा असतो. पहिल्या क्षणी त्याच्या लक्षात आलं ही परात सोन्याची आहे, सोन्याची आहे, याची किंमत 1 लाख रुपये आहे आणि हे कदाचित त्या आजीला माहीत नाही असं त्याच्या लक्षात येतो. आणि असं लक्षात आल्याच्या नंतर तो त्या आजीला सांगतो की आजी, ही परात सोन्याची आहे, ही परात मी घेऊ शकत नाही. त्या आजीला वाटते माझी मस्करी करायला की काय. पहिला आलं, त्यानं म्हणलं की या परातीची काहीच किंमत नाही, 1 मणी देतो. आणि हे आलं, भलतीच किंमत सांगायला, परात म्हणते सोन्याची आहे, मला येड्यात काढायला की काय असं आजी त्याला म्हणते. परंतु पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तर तिला पटवून सांगतो आणि पटवून सांगितल्याच्या नंतर ही गोष्ट आजीच्या लक्षात येते. आणि मग आजीच्या लक्षात ही गोष्ट आल्याच्या नंतर आजी म्हणते, बापरे, ठीक आहे, ही परात सोन्याची आहे आणि 1 लाख रुपयाचे. जसं आजीला हे पटते, जसा आजीला विश्वास वाटतो, तसा आजीच्या दिमागामध्ये 2-3 विचार येतात की आता 1 लाख रुपयाची परात आहे, ही परात मी विकणार आहे. विकल्याच्या नंतर माझ्या नातीला मी चांगले चांगले कपडे घेणार आहे, घरामध्ये चांगले चांगले सामान आणणार आहे, घरामध्ये खायला करणार आहे, पियाला करणार आहे, मस्त आरामामध्ये आता मी माझं आयुष्य जगणार आहे असं ती विचार करते. परंतु असा विचार करत असताना ती पुन्हा एक विचार करते, ही परात मी घेऊन जर सोनाराकडे गेलो
तर सोनार मला विचारेल की आजी तुम्ही परत कोणाची आहे, कोणाच्या घरात चोरून आणली, असा तो विचारेल. आणि मग असं त्याने विचारल्याच्या नंतर माझ्याकडे या गोष्टीचं उत्तर नाही. मी जरी सांगितलं की माझ्या घरातली परत आहे, त्याला तो विश्वास पटणार नाही आणि तो माझ्यावर केस करत, पोलिसाला बोलवत आणि पोलिसाला बोलवल्याच्या नंतर मला जेलमध्ये टाकल. आणि मी जर जेलमध्ये गेलो तर मग माझ्या नातीचं कसं होईल, असा विचार ती करते. आणि खूप वेळ विचार करून 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 त्या व्यापाऱ्याला ती सांगते की बाबा, ही परात माझ्या घरात राहणं माझ्यासाठी धोका आहे. आज ही गोष्ट तुला कळाली की परात सोन्याची आहे, ही गोष्ट जर गावातल्या लोकांना कळाली आणि गावातले लोक जर माझ्या घरात शिरले, परात लपून चोरून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला जर माझ्यावर त्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाशी जर काही झालं तर माझ्या नातीचं बरं होणार नाही. ही परात माझ्या घरात राहिली तर माझ्या जीवाला धोका आहे. मी जर विकायला गेलो तर लोक मला जेलमध्ये टाकतील. ही परात आमच्यासाठी धोका आहे. ही परात काय कर, तूच घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाचा बदला किंवा तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून ही परात मी तुला देत आहे. या परातीच्या बदल्यामध्ये तुला काय देता येईल ते दे आणि ही परात तू घेऊन जा, असं ती आजी त्याला. आता असं म्हटल्याच्या नंतर तो व्यक्ती जो असतो समोरचा, तो आजी तू म्हणत आहे खरं आहे, परंतु या परातीच्या बदल्यात देण्यासारखं माझ्याकडे तुला काहीच नाही. 500-600 रुपये आता जे काही धंदा झालेला ते 500-600 रुपये आहेत आणि डोक्यावर टोपलीमध्ये थोडंसं सामान आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडं काहीच नाही. आजी म्हणते ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते दे आणि ही परात तू घेऊन जा. असं त्यांचा व्यवहार होतो. की परात तो व्यक्ती घेतो, व्यापारी घेतो आणि डोक्यावरचं सामान त्या आजीच्या हवाली करतो. त्याच्यात खेळणे असतात, बरंच सामान असते, खिशात हात घालतो. 500-600 रुपये त्या धंद्याचे झालेले असतात, ते सुद्धा आजीच्या हातामध्ये टाकतो आणि ती 1 लाख रुपयाची परात तो व्यक्ती निघून जातो. आता हा निघून गेल्याच्या नंतर दुसरा जो असतो बदमाश, त्याच्या लक्षात येते की अरे, आजीची 1 लाख रुपयाची परत आपल्याला घेऊन जायची, खूप मोठा आपला फायदा होणार आहे, असं त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर लगेच फिरतो आणि फिरल्याच्या नंतर वापस येतो. वापस आल्याच्या नंतर आजीच्या दारासमोर जाऊन उभा राहतो. आजीच्या दारासमोर जाऊन उभा राहतो आणि आजीला आवाज येतो, आजी आज बरं तुझी ती परात, तशी त्या परातीची काहीच किंमत नाही, परंतु तुझ्या नातीला तुला रंजवायचं आहे, खेळवायचं आहे, हसवायचं आहे, म्हणून त्या परातीच्या बदल्यात मी तुला एक मनी देतो. आता आजीला भयंकर राग आलेला असतो. आजीला भयंकर राग आलेला असतो. आजी रागाच्या भरामध्ये पळत येते आणि संदेशा त्याच्या कानशी लागते आणि त्याला सांगते, मूर्खा, नालायका, बदमाशा, माझी परात सोन्याची होती, ती 1 लाख रुपयाची होती, परंतु तू मला खरं सांगितलं नाही, तू मला खोटं बोलला. तू गेल्याच्या नंतर दुसरा व्यापारी आला, त्यानं मला खरी किंमत सांगितली आणि त्याच्या प्रामाणिकपणाच्या बदल्यामध्ये बक्षीस म्हणून मी परात त्याला देऊन टाकली. तो परात घेऊन निघून गेला. असं ऐकल्याच्या नंतर प्रचंड राग येतो. राग आल्याच्या नंतर काय करतो, टोपली जे काही सामान असते ते उचलतो आणि 2 दिशा जमिनीवर आपटतो. जसं जमिनीवरती टोपली पडते सगळं सामान तुटून फुटून जाते, हातचंही जाते आणि पदरचंही जाते. हातात काय येते तर धोपाटणे येते. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की तुमच्या मनामध्ये कपट मती ठेवू नका, खोटं बोलू नका, वाईट विचार करू नका, प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करा आणि जे खरं आहे तेच बोला. कदाचित याने जर पहिल्याच वेळेस खरं बोलला असता तर ती 1 लाख रुपयाची परात त्या आजीनं याला देऊन टाकली असती, परंतु हा खरं बोलला नाही. याच्या मनामध्ये कपट आलं, त्याची नीती ढासळली आणि नीती ढासळल्यामुळं हातचंही गेलं आणि पदरचंही गेलं. दुसरा जो होता तो प्रामाणिक होता, त्यानं प्रामाणिकपणाने त्या परातीची किंमत सांगितली, तो खरं बोलला आणि खरं बोलल्याचं फळ त्याला भेटलं. त्याचं 1 लाख रुपयाचं जे काय आहे बक्षीस भेटलं, त्याला फायदा झाला आणि त्यानं 1 लाख रुपये घेतल्याच्या नंतर शहराच्या ठिकाणी जाऊन चांगलं दुकान टाकलं. परंतु जो कपटी होता त्याचा हातचंही गेलं, पदरचंही गेलं, हाती धोपाटणं आलं. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं, खोटं बोलू नका. भगवान बुद्धाने 4थं शील आपल्याला दिलं, मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजे खोटं बोलू नका. म्हणून आपण धर्माचं आचरण करायचं आहे. काय सांगितलं बुद्धानं, चोरी करू नका, हिंसा करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका आणि जे जे पदार्थ आपल्या शरीराला हानिकारक करतात त्या पदार्थांचं सेवन करू नका. ही शिकवण भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी तुम्हा आम्हाला दिलेली आहे. ही शिकवण आम्ही आमच्या लेकरांना सांगायची आहे. जर आम्ही आमच्या लेकरांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आमची लेकरं चांगली होती, कधीच चोरी करणार नाही, कधीच व्यभिचार करणार नाही, कधीच खोटं बोलणार नाही, कधीच दारू सुद्धा पिणार नाही. आता
तुमच्या प्रत्येकाकडे शेत असत आहे का? शेत जरी नसलं तरी तुम्ही लोकांच्या शेतात कामाला जाता. शेतात जर पीक घेतलं तर 3 महिने त्या शेतामध्ये आपल्याला राबावं लागते. कशासाठी? की आमचं पीक चांगलं आलं पाहिजे. वेळोवेळी आपण त्याला फवारणी करतो, त्याचं निंदन करतो. जे गवत आपल्या कामाचं नाही ते गवत उपटून टाकतो आणि आमचं पीक कसं चांगलं येईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो, आहे की नाही? 3 महिन्यासाठी आम्ही रात्रंदिवस त्या शेतामध्ये कष्ट करतो. 3 महिन्याच्या पिकासाठी आम्ही राबतो. परंतु आमचं जे हे आयुष्यभराचं पीक आहे, तुमचे लेकरं बाळ हे तुमचं आयुष्यभराचं पीक आहे, या आयुष्यभराच्या पिकाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही धावपळ करतो, आम्ही शेतात जातो, काम करतो, राबतो. आमच्या आयुष्यभराच्या पिकाकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि आयुष्यभराच्या पिकाकडे दुर्लक्ष केल्यामुळं योग्य ते संस्कार आमच्या मुलावर होत नाहीत. बुद्धाचं आचरण त्यांना कळत नाही आणि हे आचरण न कळाल्यामुळं ते नदीला जातात, तळ्याला जातात, गुटखा खातात, दारू पितात, जे नाही करायचं ते करतात, बदमाश होऊन जातात, आहे की नाही? आणि मग हे कधी आपल्या लक्षात येते? ज्यावेळेस आमचे लेकरं 25 वर्षाचे होतात त्यावेळेस आमच्या आईच्या लक्षात येते. मग आई सांगते, हो पिंटूचे बाबा, आपला पिंटू मला दारू प्यायला. काय म्हणते आई? पिंटूचे बाबा, आपला पिंटू मला दारू प्यायला. आता दारू प्यायला म्हटल्याच्या नंतर पिंट्याच्या बापाला खूप राग येते आणि पिंट्याचा बाप घरी पिंट्या आला की त्याला बद मारते. आणि मग पिंट्याने मार खाल्ला की पिंट्या उलट सुलट बोलते, बापाला मारते. का मारते? कारण आम्ही त्याच्यावर लहानपणी संस्कार टाकलेले नाही. आम्ही जर लहानपणी आमच्या पिकाकडे लक्ष दिलं, ते काय करायला, नदीला चाललाय की तळ्याला चाललाय, दारूच्या दुकानात चाललाय की शाळेत चाललाय, हे जर आम्ही लहानपणी त्याच्यावर लक्ष ठेवून त्याच्यावर चांगले संस्कार टाकले तर ते मोठं झाल्याच्या नंतर वाईट वळणाला जात नाही. आणि वाईट वळणाला जर गेलं नाही तर आमचा बाप त्याला मारत नाही आणि बापानं जर त्याला मारलं नाही तर आमचं लेकरू सुद्धा आम्हाला मारत नाही, घराच्या बाहेर काढत नाही. संस्कार खूप महत्वाचे आहे. बुद्धाचा धर्म आम्हाला नैतिकता शिकवतो. नैतिकता म्हणजे काय? प्रज्ञा, शील, चारित्र्य आणि चांगले संस्कार. या 4 गोष्टी आम्हाला बुद्धाचा धर्म शिकवतो. काय असणं आमच्याकडे गरजेचं आहे? प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे आमच्याकडे शिक्षण असणं गरजेचं आहे. प्रज्ञा म्हणजे शिक्षण. त्याच्यानंतर शिलाचं आचरण. शिलाचं आचरण म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं 5 शिला: चोरी करायची नाही, हिंसा करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, खोटं बोलायचं नाही. हे 5 शिला आपण ग्रहण करायचे. म्हणजे शिक्षणाच्या सोबत शिलाचं आचरण करायचं. आणि जो व्यक्ती शिक्षण शिकलेला असतो, ज्ञानी असतो, गुणवान असतो, तो व्यक्ती कधीच अकुशल कर्म करत नाही. का करत नाही? कारण शिक्षणाच्या बरोबर तो शिलाचं आचरण करतो आणि शिलाचं आचरण केल्यामुळं, शिक्षण घेतल्यामुळं त्याचं चारित्र्य चांगलं होते आणि ज्याचं चारित्र्य चांगलं असते तो व्यक्ती संस्कारी असतो. आणि संस्कारी व्यक्ती कधीच अकुशल कर्म करत नाही, तो चांगले कर्म करतो. आणि संस्कारी लोकांना 4 माणसामध्ये मान सन्मान असतो. आता गोंगडे सर इथं आहेत, कदम सर आहेत, नवगिरे सर आहेत, कांबळे सर आहेत. आता यांचे आचरण आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती, बरोबर आहे? तुमचे आचरण आमच्यापेक्षा जास्त ह्यांना माहित आहे, बरोबर आहे की नाही? आम्ही जर एखाद्या रस्त्याने दारू पिणारा माणूस पाहिला आणि त्यांचं आचरण जर आम्हाला माहित असेल की हे दारू पिणार आहे, आम्ही त्याला बोलतो का? बोलत नाही. आणि एखादा येऊ दे आमच्याकडे मास्तर, कलेक्टर, त्याच्यासोबत आम्ही फोटो काढण्यासाठी मरमर करतो, त्याला बोलण्यासाठी मरमर करतो. म्हणजे संस्कारी जे लोक असतात, चांगले जे लोक असतात, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी किंवा त्यांचा गवगवा करण्यासाठी आम्ही तत्पर राहतो. परंतु जे लोक दारू पितात, जे लोक वाईट व्यसन करतात, त्यांच्याकडे आम्ही वळून सुद्धा पाहत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म खूप महत्वाचा आहे. तो धम्म आचरण केल्याच्या नंतर, त्या धम्माचं आचरण केल्याच्या नंतर, तो धम्म समजून घेतल्याच्या नंतर आमचं चारित्र्य पांढऱ्या कपड्यासारखं शुभ्र होते. आणि पांढऱ्या कपड्यासारखं चारित्र्य शुभ्र झाल्याच्या नंतर आमच्यातले संस्कार लोकांना दिसून येतात. आणि संस्कार लोकांना दिसून आल्याच्या नंतर 4 माणसामध्ये, 1000 माणसामध्ये जर आमचा मुलगा, आमचा संस्कारी मुलगा, आमची संस्कारी मुलगी जर दिसली तर लोक वोट करून दाखवतात की हे बघा, हे कांबळेचं मुलगा खूप संस्कारी आहे, खूप चांगला आहे, असं सांगतात. परंतु त्याच जागी जर तो कांबळेचा मुलगा संस्कारी नसला तर पुन्हा वोट करतात, हे बघा, हे कांबळेचं मुलगा बिलकुल नालायक आहे, काहीच संस्कार नाही, असं लोक नाव घेऊन सांगतात की नाही? चांगलं असं तरी सांगतात, वाईट असं तरी सांगतात. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म आचरणात आणा. धम्माचं आचरण करून, चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करून आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांचा विचार आपल्याला समोर द्यायचा आहे. धम्माचं आचरण करून आपल्याला आपली प्रगती करायची आहे. बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे ती क्रांती आपल्याला पुन्हा करायची आहे. आम्हाला धम्माचं आचरण करायचं आहे. आम्हाला धम्माचं आचरण करून पुढे जायचं आहे. आमची प्रगती आम्हाला करून घ्यायची आहे. चालू द्यायचं? वेळ आहे तुम्हाला?
नक्की नाही, आमच्या लक्षात येते मानसिकता, तुम्ही जरी म्हणाली तरी आम्हाला समजते नाही. तर आज बाबासाहेबांची आपण या ठिकाणी जयंती करत आहोत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा खूप चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी आपल्या स्वतःसाठी सर्वांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आता महत्वाचा एक मुद्दा आहे, तो मुद्दा आपण क्लिअर करूयात आणि मग हा कार्यक्रम संपूया. बघा, बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. आता मगाशी मी जे तुम्हाला धम्माचे ग्रंथ दिलेले आहेत यांच्या गावामध्ये, तुमच्यासाठी पण मी धम्म बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आणलेला आहे. तो ग्रंथ मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. बाबासाहेबांनी तो जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब सांगतात की या देशामध्ये वावरत असताना मला लोक नेहमी 2 प्रश्न विचारायचे. कोणते प्रश्न विचारायचे? बाबासाहेब सांगतात की पहिला प्रश्न मला असं विचारायचे लोक की बाबासाहेब तुम्ही एवढं उच्च शिक्षण कसं काय घेतलं? आता साहजिक आहे, त्या काळामध्ये बाबासाहेबांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. होता का? तुम्ही जर बाबासाहेबांची मालिका पाहिली तर बाबासाहेबांना लोक पाणी देत नव्हते, शाळेत बसू देत नव्हते. असे शेंबडे फिंबडे लेकरं बाबासाहेबांचा तिरस्कार करायचे, ज्याला काहीच अक्कल नव्हती, पण त्याच्या मनामध्ये जातीवाद होता, द्वेष होता आणि ती पेरणारी व्यवस्था त्या काळामध्ये. अशा काळामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. बाबासाहेब पोत्यावर बसले, शेळाच्या बाहेर बसले. बाबासाहेबांना मडक्यातल्या लोकांनी पाणी घेऊ दिलं नाही पियाला. अशा काळामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आणि म्हणून त्या काळातले लोक विचारायचे की बाबासाहेब तुम्ही एवढं उच्च शिक्षण कसं काय घेतलं? आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बाबासाहेबांना लोक विचारायचे की बाबासाहेब तुमचा कल हा बौद्ध धर्माकडे का? तेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देतात. बाबासाहेब सांगतात, या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब सांगतात की या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही, परंतु दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. बाबासाहेब सांगतात की लोक मला विचारतात बाबासाहेब तुमचा कल हा बौद्ध धर्माकडे का आहे? तर मी सांगतो बाबासाहेबांचा कल हा बौद्ध धर्माकडे का आहे याचं उत्तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. बाबासाहेब सांगतात की माझा कल हा बौद्ध धर्माकडे का आहे याचं सरळ उत्तर आहे की बुद्ध धम्म या जगातला सर्वात श्रेष्ठ धम्म आहे. काय म्हणतात बाबासाहेब की बुद्ध धम्म या जगातला सर्वात श्रेष्ठ धम्म आहे असं बाबासाहेब सांगतात. कोण सांगतात? प्रकांड पंडित, प्रज्ञा सूर्य, ज्ञानाचा सागर ज्यांना आपण म्हणतो. बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांच्या नंतर अजून सुद्धा म्हणजे बाबासाहेबांचा जन्म होऊन 135 वर्ष झाले. 135वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. बाबासाहेबांसारखा विद्वान व्यक्ती अजून सुद्धा या जगामध्ये जन्माला आलेला नाही. एवढा मोठा विद्वान माणूस सांगतो की बुद्धाचा धम्म या जगातला सर्वात श्रेष्ठ धम्म आहे आणि तो नैतिकतावादी आहे. नैतिकतेला थारा देतो. चूक काय आहे आणि बरोबर काय आहे याचा तर्क करण्याची ते तुम्हाला मुभा देतो. म्हणजे मी सांगतो म्हणून तुम्ही स्वीकारा असं सांगत नाही. तुमच्या बुद्धीला जर पटला तर तो तुम्ही स्वीकारा असं भगवान बुद्ध सांगतात, बाबासाहेब सांगतात. असा भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे. बाबासाहेब काय सांगतात की हा धम्म जगातला सर्वात श्रेष्ठ धम्म आहे आणि हा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला. हा धम्म स्वीकारल्याच्या नंतर बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला सुद्धा हा धम्म दिलेला आहे. एवढा चांगला धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. बघा, बाबासाहेबांनी ज्यावेळेस घोषणा केली 1935 साली की मी हिंदू धर्मामध्ये जन्मलो परंतु हिंदू धर्मात मी मरणार नाही, त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेब आता धर्मांतर करणार आहेत, हिंदू धर्माचा त्याग करणार आहेत, दुसरा कोणता तरी धर्म बाबासाहेब स्वीकारणार आहेत हे लोकांच्या लक्षात आलं. तेव्हा लोक बाबासाहेबांकडे येऊ लागले, बाबासाहेब आमचा धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते देऊ. मुस्लिम समाजातले लोक आले, आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते देऊ, तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. ख्रिश्चन लोक आले, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. शीख लोक आले, शीख लोक सुद्धा बाबासाहेबांना तेच सांगू लागले की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, ते आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. परंतु बाबासाहेबांनी कुणाचंच ऐकलं नाही. बाबासाहेबांनी कुणाचंच ऐकलं नाही. एका गायकानं लिहिलेलं आहे. काय म्हणतो गायक की काय हवं ते देऊ तुम्हाला, धर्म तुम्ही हा सोडा. गायकानं लिहिलेलं आहे. बाबासाहेबांकडे लोक यायचे आणि काय म्हणायचे, अरे काय हवं ते देऊ तुम्हाला, धर्म तुम्ही हा सोडा. माझ्या भीमाच्या अवती भवती धर्मगुरूंचा वेढा, तरी विकले नाही मान माझ्या भीमाने, तरी विकले नाही मान माझ्या भीमाने.
धम्मचक्राला गतिमान केले भीमाने. बाबासाहेबांनी जर कदाचित विचार केला असता की लोक मला एवढं देणार आहे, आणि ते जर विचार करून बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला असता तर आज आम्ही बौद्ध नसतो. बाबासाहेबांनी त्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या समजून घेतल्या. लोक म्हणले काय पाहिजे ते देऊ, पण आमचा धर्म स्वीकारा. परंतु बाबासाहेबांनी कोणाचंच ऐकलं नाही. बाबासाहेबांनी या जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म स्वीकारला, तो म्हणजे या तथागत भगवान गौतम बुद्धांनी निर्माण केलेला धम्म स्वीकारला. आणि त्या धम्माचं तुम्हाला आम्हाला आचरण करायचं आहे, आणि तो धम्म आचरणात आणून आम्हाला चांगलं जीवन जगायचं आहे. तर एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आपण बुद्धाचे अनुयायी व्हा, बाबासाहेबांचे लेकरं आपण आहोत. बाबासाहेबांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. त्या बाबासाहेबांचं उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आपण तयार व्हा. स्वतः धम्म आचरणात आणा. आता आपण बाबासाहेबाला आमचा बाप म्हणतो की नाही? बाबासाहेब तुमचे कोण आहेत? मोठ्या नावात येऊ द्या. बाबासाहेब तुमचे कोण आहेत? रमाई तुमची कोण आहे? रमाई आमची माय आहे, आणि बाबासाहेब आमचा बाप आहे. त्या रमाईचं आणि त्या बाबासाहेबांचं एक स्वप्न अपुरं राहिलेलं आहे. ते स्वप्न काय आहे? गायक म्हणतो, बोधमय करीन भारत हीच मनी आस, आनंदाने ठेवीन मी या समाजास. भारत बोधमय करणे म्हणजे काय? तर या जगातला प्रत्येक व्यक्ती सुखी करणे. बुद्धाने काय सांगितलं? चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे भंतेजी चालत राहा बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी धम्माचा प्रचार करा. बुद्धाचा धम्म जो व्यक्ती आचरणात घेतो तो व्यक्ती सुखी राहतो. या देशाच्या बाहेर कितीतरी देश आहेत. थायलंड आहे, श्रीलंका आहे, म्यानमार आहे, कंबोडिया आहे, ब्रह्मदेश आहे. या देशामध्ये फक्त बुद्धाचा धम्म आहे, आणि ते लोक बुद्धाचा धम्म स्वीकारतात, इतर कोणाला स्वीकारत नाही. जपानची एक वंदना असते सकाळी सकाळी, जसं आपल्याकडे रेडिओ असतो, रेडिओवर आपल्याकडे भलतच काहीतरी लागते. जपानला सकाळी सकाळी रेडिओवर लागते, काय लागते? नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं येते न सच्च वच्चेन हो तुम्ही जय मंगलम. आता जपान या जगातला सर्वात मोठा शक्तिशाली देश आहे, आणि त्या देशामध्ये रेडिओवर काय लागते सकाळी? नथी मे शरणंगायं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं येते न सच्च वच्चेन हो तुम्ही जय मंगलम. म्हणजे याचा अर्थ काय होते? मी दुसरं कोणाला शरण जाणार नाही. बुद्ध धम्म संघ हे तीनच रत्न माझं शरणस्थान असणार आहेत, आणि या सत्यवचनाने माझे जयमंगल होणार आहे. हे सत्य आहे, हे अंतिम सत्य आहे. हे सत्य लोकांनी स्वीकारलेलं आहे, आणि म्हणून ते लोक भारताच्या कितीतरी पटीनं आज समोर आहेत. फक्त आणि फक्त बुद्धाचा धम्म स्वीकारून ते लोक समोर आहेत. तर बुद्धाचं जे काही स्वप्न होतं, त्यानंतर बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं, काय होतं बाबासाहेबांचं स्वप्न? बौद्धमय करीन भारत हीच मनी आस, आनंदाने ठेवीन मी या समाजास. स्वप्न तुटले डोळे मिटले, स्वप्न तुटले डोळे मिटले, आता ना सहारा. अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. हे गायकांना लिहिलेलं आहे. ही जी भावना आहे बाबासाहेबांची, ही बाबासाहेबांची भावना त्या गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांची जी भावना आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे. बाबासाहेबांना धर्मांतर झाल्याच्या नंतर फक्त थोडं 2-3 महिन्याचंच आयुष्य लाभलं, आणि त्याच काळामध्ये बाबासाहेबांचा मृत्यू झाला, आणि बाबासाहेबांचं शेवटचं स्वप्न अपुरं राहिलं. आम्ही तुम्ही बाबासाहेबांचे प्रामाणिक लेकरं आहोत. हे स्वप्न पूर्ण तुम्हाला आम्हाला मिळून करायचं आहे. हे स्वप्न आपण सर्वजण मिळून पुढे नेण्याचं किंवा हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. आपण सर्वजण या प्रयत्नामध्ये सहभागी राहाल अशी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी आशा अपेक्षा व्यक्त करतो. दुसरा एक मुद्दा मांडतो की आम्ही पुण्यामध्ये राहतो. 4 लेकरं 4 मुलं आमच्याकडे आहेत. ते त्या ठिकाणी चिवरमध्ये राहून शिक्षण घेतात. म्हणजे शालेय शिक्षणासोबत ते धार्मिक शिक्षण सुद्धा घेतात. तर तुमच्या कोण्या मुलाला जर आमच्याकडे पाठवायचं असेल संस्कारी होण्यासाठी, किंवा त्याने चिवरमध्ये राहिलं पाहिजे, बुद्धाचा धर्म समजून घेतला पाहिजे, बुद्धाची शिकवण समजून घेतली पाहिजे, त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे, तर यासाठी तुमची जर कोणाची इच्छा असेल तर तुम्ही तुमचं लेकरू आमच्याकडे पाठवायचं आहे. त्याच्या खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू. कदम सर आहेत, नवगिरे सर आहेत, इतर बरीचशी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनी व्यवस्था पाहिलेली आहे. जर कोणाची लेकरं असतील शिक्षणासाठी आमच्याकडे पाठवा, आणि त्या लेकरांच्यासाठी तुमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी मदत करा. भगवान बुद्धांच्या काळामध्ये राजा महाराजांनी खूप मोठं दान दिलेलं आहे.
तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला या ठिकाणी दान करता येतील करा. 100 रुपये दिले म्हणून लोभ नाही आणि रुपया दिला म्हणून राग नाही. दानाचं खूप महत्व आहे. म्हणून या ठिकाणी आपण आपल्या परीनं जसं जमत तसं दान करा, पुण्य करा आणि धर्माचं आचरण करून आपल्या आयुष्यामध्ये सुखी शांती समाधानी होण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वजण धर्माच्या आचरणात राहून सुखी शांती समाधानी व्हाल अशी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अशा अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो.